नमस्कार, मी गणेश वरपे. आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक आहे, तितकाच महत्त्वाचा आहे आणि अभिमानाचा पण आहे. आज मी ज्या व्यक्तीशी माझा संवाद साधणार आहे ते माझे आदरणीय गुरु श्री कृष्ण नंदाला सर, जे डॉक्टर श्री कृष्ण नंदाला सर आहेत. सर, तुमचं माझ्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही मला इकडे आमंत्रित केला, तुमचा बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि तुमचा विद्यार्थी राहायला मला कायमच आवडेल. सर, विद्यार्थी जे असतो तो शिक्षकासाठी कायम त्यांचा एक विद्यार्थीच म्हणून राहतो आणि गुरु शिष्याचं नातं हे कधीच तुटलेलं नाही असं मला वाटतं. आणि जितकं मी वाचलेलं आहे आणि जिथं मी ऐकतोय, गुरु शिष्यासारखं जे नातं आहे ते इतकं पवित्र नातं कुठेही नसतं. सर, तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याच्यावरती? तू आज मला भेटायला आलास. हां सर. आणि मला सांगितलंस की तुझ्या जीवनाची यशाची कहाणी सांगितली आणि तू यशस्वी झाला. येस. हे ऐकून मला खूपच आनंद झाला. धन्यवाद सर. तू जे गुरु शिष्याबद्दल यांच्या दरम्यान असलेल्या नात्याबद्दल जो प्रश्न मला विचारला, खरं पाहता ते जे नातं असतं ते एका यशस्वी विद्यार्थ्याचं आणि त्याला घडवणाऱ्या शिक्षकामध्ये असलेलं जे नातं असतं त्याला गुरु शिष्य नातं आपण असं म्हणूया. थँक्यू सर. कारण इतर बहुत विद्यार्थी येऊन जातात. बरोबर. त्याच्यापैकी जीवनामध्ये यश पावलेले जे विद्यार्थी असतात ते मोजकेच असतात आणि त्याच्याही पैकी त्याच्या यशाची गाथा सांगण्यासाठी तो त्याच्या शिक्षकाला येऊन भेटतो. अशा विद्यार्थ्यांची संख्या अतिशय दुर्मिळ असते. अशा दुर्मिळ विद्यार्थ्यांपैकी तू एक विद्यार्थी आहेस. थँक्यू सो मच. असं मला तुला सांगायचं आहे. थँक्यू सर. माझ्यासाठी तुम्ही नेहमीच एक आदर्श व्यक्तिमत्व आहात. जसं तुम्हाला मी काही वेळापूर्वी बोललो सर, की ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याला शहरामध्ये स्पेशली मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो. एक तर राहण्याची सोय नसते, बॅचलरमध्ये राहतात. एक तर दुसरं शिक्षण जे असते वर्नाक्युलरमधून आल्यानंतर तुम्हाला नोकरी जर कमवायची असेल, मिळवायची असेल तर इंग्लिश हा मोठा एक प्रॉब्लेम असतो त्यावेळी, आणि आता देखील आहे बऱ्याच ठिकाणी. सो त्यावेळी आल्यानंतर मुंबईमध्ये करायचं काय, कुठली नोकरी करायची, हा प्रश्न माझ्यासारख्या तरुणाला पण पडला होता. मी पण अशा स्ट्रगलिंग लाईफमधूनच तिथे पोचलो. जे काय आहे ते तुमच्यासारख्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आज पोचलो. तुम्ही माझ्याबद्दल जे 4 शब्द चांगले बोललात, मला खूप आनंद झाला सर. आणि जे माझे स्ट्रगलिंग पिरियड होते, जसं म्हणतात तुम्ही नाईट कॉलेज, तुम्ही सर नाईट कॉलेज किती वर्ष साधारण होतात? 32 वर्ष. म्हणजे सरांनी मुंबईमध्ये एका प्रसिद्ध कॉलेज डॉक्टर TK टोपे कॉलेज परळमध्ये आहे, तिथे सरांनी 32 वर्ष सर्व्हिस केली. आणि सर मला वाटतं गेल्या 1-2 वर्षापूर्वी तिथून निवृत्त झालेत. सरांची कहाणी अशी आहे सर, इकॉनॉमिकमध्ये इतके पारंगत आहेत. सरांनी आमच्यासारखे हजारो विद्यार्थी घडवलेत, त्यांचे आयुष्य घडवलेत. आणि जेव्हा पण सरांचे क्लास असायचे त्यावेळी आम्ही विद्यार्थी एकही क्लास सर तुमचा कोणी चुकवायचो नाही. आम्ही आवर्जून तुमचे क्लास आम्ही करायचो. इतके इन्फॉर्मेटिव्ह असायचे. विद्यार्थी आणि गुरुचं जे नातं असायचं पूर्ण वर्ग भरलेला असायचा आणि आमच्यासाठी संधी असायची. सरांचा लेक्चर आहे, चुकवायचं नाही. तितकी महत्त्वपूर्ण माहिती, इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे हे तुमच्याकडून शिकता आलं आम्हाला. आणि त्याचा आमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होतोय. तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आज देखील आठवतात मला. तुम्हाला तुमची व्हॅल्यू करता आली पाहिजे, मार्केट व्हॅल्यू. जर तुम्ही तसे तुमच्याकडे पोटेन्शियल असलं पाहिजे, सप्लाय प्राइस निश्चित करता आली. एक्झॅक्टली सर. ही जी तुमची जी टर्म आहे इकॉनॉमिक्स मधली, सप्लाय प्राइस निश्चित करता आली पाहिजे, हे आयुष्यभर मी विसरलो नाही सर. आणि माझ्यासारखे विद्यार्थी तुम्ही घडवला, त्याचा आम्हाला खरंच अभिमान आहे सर. सर, मला काही मोजकेच तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तुमची परवानगी असेल तर मी विचारू शकतो? नक्कीच विचार. सर, मग तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण जाणून घ्यायला आवडेल सर. माझं बालपण कुर्ल्यामध्ये गेलं. माझा जन्म कुर्ल्याचा. कुर्ल्यामधील एक वसाहत आहे, तिचं नाव आहे बौद्ध कॉलनी. त्या कॉलनीमध्ये माझा जन्म झाला. माझ्या शेजारी आणि माझ्या सभोवताली सगळी मराठी भाषेमध्ये बोलणारी माणसं राहायला होती. त्याच्यामुळे मराठी भाषा ही माझी पहिली भाषा झाली. आता
सुयोगाने म्हणा किंवा माझ्या नशिबात तसं होतं असं म्हणा की मला माझ्या मोठ्या बहिणीने मला इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन माझा प्रवेश घेऊन दिला 1969 मध्ये. बरं. आणि मी त्या इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेमधून शिकलो. तर इंग्रजी, मराठी आणि हिंदी हे माझ्या पर्यावरणामध्ये असलेल्या 3 भाषा या मला अवगत झाल्या. आणि पुढे माझ्या जीवनामध्ये या 3ही भाषांमध्ये मला सारखंच प्रावीण्य प्रस्थापित करता आलं, याचाही मला खूप आनंद आहे. विशेषतः मराठी भाषिकांबरोबर मराठी भाषेमध्ये बोलण्याची जेव्हा मला संधी मिळते त्याचं त्याच्या महत्त्वाची जाणीव मला होत असते की आपण मराठी भाषिकांबरोबर आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोललं पाहिजे. फक्त आलंच नाही तर बोललं पाहिजे. आणि आजही माझी सवय अशी आहे की मला जर मराठी भाषिक जर माणूस भेटला तर मी त्याच्याबरोबर मराठीमध्येच बोलतो. अरे वा. त्याने तो जरी किती इंग्रजीत बोलत असला तरी मी त्याच्याबरोबर मराठीत बोलतो. किती मोठी अभिमानाची मंडळी. जसं सर म्हटले ते बऱ्याचदा आपण बोलतो की भाषिक वाद वगैरे वगैरे आहेत. तर सरांची खासियत तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आम्ही कॉलेजला असताना सरांच्या नावावरून समजायचं सर साऊथ इंडियन आहेत, पण सर इतके अस्कल, इतकी मराठी छान बोलतायत, आमच्यापेक्षाही छान बोलायचे असं आम्हाला वाटायचं, किती सुंदर मराठी बोलतायत. आणि जसं सर तुम्ही म्हटलात ते खरंच अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही जनतेशी जेव्हा आमच्या सगळ्या विद्यार्थी संवाद साधतात त्यावेळी मराठीमध्ये सुरुवात करतात, छान मराठी बोलतात सर. खूप छान सर, थँक्यू. सर पुढे सर, सॉरी. पुढे 1981 मध्ये 1980 मध्ये मी SSC 1979 मध्ये पास झालो. माझे वडील 1977 मध्ये गेले. त्यामुळे मला पुढचं शिक्षण SSC नंतरचं शिक्षण काही मला घेता आलं नाही. आणि माझे वडील गेल्यानंतर 1977, 78 आणि 79 या 2 वर्षाची फी माझ्या शाळेच्या व्यवस्थापनाने माफ केली. हो, माझ्याकडून ती फी घेतली नाही आणि मला ते शिक्षण मोफत मिळालं. 9वी आणि 10वीचं शिक्षण 2 वर्ष. पुढे 1980 मध्ये मी टेलरिंगचं सुद्धा काम केलं आहे. आणि वयाच्या मला वाटतं 11व्या किंवा 12व्या वर्षापासून मी टेलरिंगचं काम केलं. माझ्या वडिलांनी माझ्यावर सक्ती केली होती की तू काहीतरी कला तुला आली पाहिजे. बरोबर. आणि कदाचित माझा सहवास तुला जास्त मिळणार नाही, त्यामुळे तू कुठेतरी स्वतंत्र झाला पाहिजे. या सक्तीमुळे मी टेलरिंग शिकलो होतो आणि मी टेलरिंग केली सुद्धा. जवळजवळ मला वाटतं 8 वर्ष तरी टेलरिंगचं काम केलं. बरं. आणि 1980 मध्ये माझा एक मित्र मला सांगायला आला की एका डिस्पेन्सरीमध्ये कंपाऊंडरची नोकरी उपलब्ध आहे, तू 1980. तिथे जा. ओके सर. पण त्याने अट घातली की तू इंग्रजीमध्येच बोलला पाहिजे. बरं म्हटलं, तू म्हणतो म्हणून मी बोलतो इंग्रजीमध्ये. तर मी त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टरला भेटायला गेलो आणि त्यांच्या बरोबर इंग्रजीमध्ये संवाद साधला. क्या बात आहे. ते डॉक्टर एवढे प्रभावित झाले की ते म्हणाले ही कंपाऊंडरची नोकरी तुझ्या लायकीची नाही, तू करू नकोस. असं कर, मी तुला पैसे देतो, तू शॉर्ट हँड टायपिंग शिक. 1980ची गोष्ट. 1980ची गोष्ट, जानेवारी 1980ची गोष्ट. ओके. तर मी तू शॉर्ट हँड टायपिंग शिक. आणि शॉर्ट हँड टायपिंग शिकून लोक खूप मोठे मोठे झालेले आहात. बरोबर. या गोष्टीला काही कमी समजू नकोस. मी त्यांचे शब्द स्वीकारले, त्यांनी दिलेले पैसेही स्वीकारले आणि एका वर्षभरामध्ये मी शॉर्ट हँड टायपिंग व्यवस्थित शिकलो आणि मला नोकरीसुद्धा मिळाली. स्टेनोग्राफर म्हणून नोकरी मिळाली. हो. मग स्टेनोग्राफरची नोकरी करत करत मी माझं उच्च शिक्षण 11वी नंतरचं 11वी 12वी आणि त्या पुढचं जे काही शिक्षण आहे, ग्रॅज्युएशन, प्राध्यापक होईपर्यंत शिक्षण, हे माझ्याच कमाईच्या पैशाने शिक्षण पूर्ण केलं. 1987 मध्ये मी 3rd इयर BA ला होतो. 1986 मध्ये 2nd इयर BA ला होतो.
तेव्हा माझे शिक्षक मला लेक्चर देण्यासाठी मला प्रोत्साहित करायचे आणि मला सांगायचे की तू अमुक वर्गात जा आणि या विषयावर लेक्चर दे म्हणून. अरे वा. तर मी 1986 आणि 1987 मध्ये असे अनेक लेक्चर माझ्याच वर्गांमध्ये आणि इतर माझ्या समवर्गामध्ये जाऊन देत असायचे. क्या बात. त्यामुळे कॉलेजमध्ये अशी एक वातावरण निर्माण झालं की हा एक नवीन शिक्षक कोणीतरी आलाय की काय. आणि ही खबर प्रिन्सिपलच्या कानावर सुद्धा गेली. ते सुद्धा खूप मी ऑलराऊंडर स्टुडंट होतो, ते बरेच प्रभावित झाले आणि त्यांनी मला सांगितलं की तू पोस्ट ग्रॅज्युएशन कर आणि आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी कर. तसं मी त्यांचे शब्द तसे मनावरती डॉक्टरचे शब्द घेतले. आधी स्वीकारले, तसेच. तसे प्रिन्सिपलचे शब्दही मी स्वीकारले. मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी सोशॉलॉजीमध्ये केलं आणि 1989 मध्ये सोशॉलॉजीचा प्राध्यापक म्हणून त्याच मी कॉलेजमध्ये त्याच तुम्ही, कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली. आणि त्याच वर्षी मी MA इकॉनॉमिक्सचा अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केला आणि पुढील वर्षी 1990 मध्ये मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून पुन्हा तिथे त्याच कॉलेजमध्ये रुजू झालो. आणि तेव्हापासून 1990 ते 2023 जानेवारी 2023 पर्यंत मी कॉलेजमध्ये नोकरी केली. या दरम्यान 1997 मध्ये मी मानव संसाधन विकास, मानव संसाधन प्रबंधन या नावाची जी पदव्युत्तर डिग्री असते, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असते, तीही पूर्ण केली. त्याला आपण MBA इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असं म्हणतो आजच्या भाषेमध्ये. तर तीही डिग्री 97 मध्ये पूर्ण केली. नंतर 2022 मध्ये अर्थशास्त्रामध्ये PhD केली आणि 23 मध्ये मी रिटायर झालो. म्हणजे साधारण सरांनी 32 वर्ष सेवा केली तिकडे. आणि एक प्रामाणिक विद्यार्थी जर असेल तर संस्था तर मदत करतातच, शिक्षक जे असतात पुन्हा मदत करतात. जसं सरांनी सांगितले तिथे सरांचं शिक्षण झालं आणि सर त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेत. किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सर थँक्यू, तुम्ही डिटेलमध्ये सांगितलात आणि मलाही ऐकायला आवडलं. सर मला काही प्रश्न असे विचारायचे आहेत की मी जसं तुमचा विद्यार्थी आहे म्हटलं तर विद्यार्थी नोट करून आलोय, मी सगळं अभ्यास करतोय आणि त्याच पद्धतीने मी नोट करून आलेलो आहे. सरांच्या समोर जायचं म्हटल्यानंतर नीट जाऊया. सर जसं म्हटलं तुम्ही नाईट कॉलेज, हे रात्र जी कॉलेज असतात किंवा रात्री शाळा असतात, त्याचं महत्त्व तुमच्यासाठी तुमच्या अनुभवातून किती आहे? जसं मी म्हटलो की मी नाईट कॉलेजचा विद्यार्थी आहे. माझी परिस्थिती तशी होती, फॅमिली बॅकग्राऊंड तसं होतं, इकॉनॉमिकल कंडिशन्स तशा होत्या, नोकरी केल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि शाळा पण शिकायची इच्छा होती. त्यामुळे हा मला मार्ग निवडला. त्या संस्थेचे पण आभार, तुमच्या सगळ्या गुरुवर्यांचा आभार, तुम्ही मला घडवलात, ही संस्था उभी केली किंवा काय. तुमच्या मते हे नाईट कॉलेजचं किती महत्त्व आहे? ज्यांना अर्थार्जन करून शिक्षण घ्यायचं आहे, उच्च शिक्षण घ्यायचं आहे आणि जीवनामध्ये पुढे जायचं आहे, त्यांना नाईट कॉलेजच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हा जो पर्याय महाराष्ट्र शासनाकडून जो उपलब्ध झाला, विशेषतः कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय वर्गातून येणाऱ्या मुलामुलींसाठी हा जो पर्याय उपलब्ध झाला, तो अतिशय एक चांगला पर्याय पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे असं मी म्हणू शकतो. आणि आपलं जे रात्र महाविद्यालय जे आहे, हे मुंबई विद्यापीठातलं पहिलं रात्र महाविद्यालय. 1984 साली त्याची स्थापना झाली. तर त्या रात्र महाविद्यालयामधून मागील 40 वर्षाच्या काळामध्ये मला वाटतं अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी तर पास होऊन बाहेर पडलेच, पण त्याच्यापैकी अनेको विद्यार्थी उच्च पदांवर पोचलेले आहेत. त्यांचं आयुष्य घडलेलं आहे आणि ते जीवनामध्ये यशस्वी झालेले आहे, हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो. तर रात्र महाविद्यालयामध्ये बऱ्याच अडचणी असतात, बऱ्याच सुखसुविधा कमी असतात, परंतु ज्याला शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे त्याच्यासाठी ही सोनेरी संधी आहे. बरोबर. आणि ती ज्याला पुढे जायचं आहे त्यांनी ही संधी चुकवू नये. आणि आपल्या जीवनाचं सोनं तुम्हाला कुठेही करता येईल, रात्रीच्या अंधारात बसून सुद्धा करता येईल. किती मोठं उदाहरण आहे. याचं उदाहरण, अशी अनेक उदाहरणं आपल्या रात्र महाविद्यालयातून निर्माण झालेली आहे. त्याच्यापैकी एक उदाहरण तू सुद्धा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.
तुम्ही माझ्याविषयी बोलला सर, आणि तुम्हाला माझा बॅकग्राऊंड देखील माहिती आहे. तसं वडील माझे लवकर गेलेत, अल्पकालीन आमच्या वडिलांचं निधन झालं, साधारण 24 वर्ष झालेत. ती परिस्थिती तशी होती की मला नाईट कॉलेज करायचंच होतं. साधारण 7 वर्षाचा गॅप होता सर, पण म्हटलं लाईफमध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माझ्या आईचं पण त्याच्यामागे माझा मोठा रोल आहे. बऱ्याचदा आईने सांगितलं शिक्षण पूर्ण करा, बाकीच पैसा नंतर कमवता येईल, शिक्षण पूर्ण करा. सो माझ्या आईला पण तितकेच मी धन्यवाद देईन की त्यांनी कधीच माझ्याकडून पैशाची अपेक्षा केली नाही, शिक्षण पूर्ण करा. आणि ह्या संस्था तुमच्यासारखे गुरुवर त्यांनी घडवलं आम्हाला, त्यांचे खरंच मनापासून आभार. किती वेळा बोलावं तितके कमीच आभार आहेत. तर दुसरा एक मला प्रश्न विचारायचा होता, नाईट कॉलेजचे जे विद्यार्थी असतात आणि इतर कॉलेजचे जे विद्यार्थी, त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? नाईट कॉलेज आणि डे कॉलेज असा काही फरक नाही आहे. कारण नाईट कॉलेज असलं तरी तर ते मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमांतर्गतच सगळ्या कार्यक्रम घडत असतात. तर कार्यक्रमामध्ये कुठलाही काही फरक नाही आहे. अच्छा, फक्त वेळेचा फरक. वेळेचा फरक. एक शिक्षण प्रणाली दिवसा चालत असते, दुसरी संध्याकाळच्या वेळी चालत असते. खरं पाहता त्याला सायंकाळचं कॉलेज असं म्हणा. अच्छा, रात्र कॉलेज म्हणण्यापेक्षा रात्र कॉलेज म्हणण्याच्या ऐवजी सायंकाळचं कॉलेज म्हणावं असं मला वाटतं. कारण ती जी शब्दावली आहे रात्र महाविद्यालय, तर रात्र केव्हा सुरू होते आणि संपते केव्हा तो एक प्रश्न आहे. आणि वस्तुतः आपलं जे कॉलेज आहे ते सायंकाळी सुरू बरोबर. संध्याकाळी 5च्या नंतर सुरू कार्यक्रम सुरू होतो आणि 9-9:30 वाजता तो संपतो. राईट. म्हणजे रात्र सुरू होते त्यावेळी तो संपतो. ही एक चांगली संकल्पना आहे. म्हणजे रात्र कॉलेज म्हणण्यापेक्षा सायंकाळचं कॉलेज म्हणा किंवा इव्हनिंग कॉलेज म्हणता येईल. किंवा तो शब्दच टाकू नका. सरांचं एक सजेशन चांगलं आहे. ज्यांनी कोणी ऐकला माझा पॉडकास्ट आणि जे कोणी सरकारी कर्मचारी किंवा जे कोणी व्यवस्था असेल त्यांनी हा विचार करा. परंतु अर्थार्जन करून किंवा नोकरी करून ज्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय सुंदर संधी ही तथाकथित नाईट कॉलेज किंवा रात्र महाविद्यालय आपण म्हणतो इथे तुम्हाला उपलब्ध आहे. सर, ह्याच नाईट कॉलेज संदर्भात असं एक आहे, दिवसभर जी कामं करून जे विद्यार्थी येतात आणि त्यांचा संघर्षच असतो. असा एखादा विद्यार्थी तुम्हाला आठवतो ज्यांनी संघर्षच केलेला आहे पण आज खूपच मोठ्या पोझिशनवरती आहे आणि त्याला जोडून असा होता की म्हणजे त्यांचा संघर्षामध्ये जो त्यांनी रोज येतो उशिरा, धावत येतो कामावरून आणि क्लासेस सुरू असतात, त्याला दिसतो आतमध्ये, परमिशन घेतो, लेट सबमिशन असतं वगैरे. त्यात गुरु म्हणून, शिक्षक म्हणून तुमचा एक रोल असतो, ठीक आहे ॲडजस्ट करतो, आजच्या वेळी परच्या वेळी वेळेत सबमिट करत जा. त्यांचा संघर्ष तुम्हाला आठवतो का? असे काही विद्यार्थी जे आहेत? असे बरेच विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये होते आणि आजही असतील. प्रश्न संघर्षाचा आहे. ज्याच्या जीवनात संघर्ष आहे तो संपेल पुढे जीवनामध्ये. बरोबर. आणि विद्यार्थी वेळेवर येतो का किंवा उशिरा येतो हा प्रश्न नाही आहे, तर तो उशिरा का येतो हा प्रश्न आहे. तर ही गोष्ट जर शिक्षक समजून घेत असेल आणि अशा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याकडे तो थोडंसं सहानुभूतीपूर्वक त्याने बघितलं आणि कारण समजून घेतलं आणि त्याला मदत केली पुढे जाण्यासाठी, तर ती एक चांगली गोष्ट असते. सर, मग तुमचा अजून एक मला गोष्ट आठवते. मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो त्यावेळी तुमच्याकडे आम्ही भेटलो होतो काही विद्यार्थी. त्यावेळी पुढे काय करायचं असा एक प्रश्न होता. तुमचं एक सजेशन होतं, एक तर MA करून इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही प्राध्यापक होऊ शकताय. त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशनला फर्स्ट क्लास मार्क्स वगैरे पाहिजे, जे मी मेहनत करून मला फर्स्ट क्लास 61% वगैरे आहे सर. पुढे MA करायचं काय? तर तुमचं सजेशन होतं. मी त्यावेळी सांगितलं सर की नाईटच्या विद्यार्थ्यांना तेवढा स्कोप कदाचित नसतो मार्केटला, असं मी ऐकलं होतं. सो तुम्ही सांगितलं होतं की सर हे ॲक्च्युली उलटं झालं पाहिजे की नाईटच्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोप दिला पाहिजे, की ते मेहनत करून इथपर्यंत पोचलेल असतात, त्यामुळे मार्केटमध्ये त्यांना जादा स्कोप दिला पाहिजे, असं तुमचं त्यावेळेचं मत होतं. हे ऐकून मला देखील आनंद झाला होता की कोणीतरी ऐकणार आहे की एक टॅबो असतो की नाईटचा विद्यार्थी पार्ट टाइम त्यांनी केलेली शाळा असते, त्याला मार्केटमध्ये किती स्कोप असेल नसेल असं. समाजामध्ये बराच गैरसमज आहे रात्र महाविद्यालयाबद्दल. त्याला काही लोक आता तू म्हणाल्याप्रमाणे पार्ट टाइम वगैरे म्हणतात, तर ते पार्ट टाइम नाही, ते फुल टाइम.
फक्त एवढाच की त्याचा जो वेळ असतो तो टायमिंग मध्येच फरक आहे. ते फुल टाइम महाविद्यालय आहे आणि संध्याकाळच्या वेळी ते कार्य करत असतं. त्याला पार्ट टाइम म्हणणं अतिशय चुकीचं आहे. थँक्यू सर. सर मला काही अर्थशास्त्रासंदर्भात काही असे प्रश्न विचारायचे असेल. सर तुमच्या मते भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल? भारत विकसित होण्यासाठी सध्या जे आपलं दरडोई उत्पन्न आहे ते मला वाटतं $2,800-900 ओके सर. US असं आहे. आणि आपल्याला विकसित व्हायचं म्हटलं तर आपलं दरडोई उत्पन्न $12,000 पेक्षा अधिक होणं आवश्यक आहे. ओके सर. म्हणजे जवळजवळ 5 आज जे काही उत्पन्न आहे त्याच्या 5 पटीने जास्त उत्पन्नाची गरज आहे. दुप्पट, चौपट आणि 5 पट इतका फरक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न जर आपल्याला दुप्पट करायचं असेल, ओके सर, तर तांत्रिक प्रश्न आहे थोडा. हा. तर दरवर्षी आपला आर्थिक वृद्धीचा दर किती असला पाहिजे, हा प्रश्न आहे. बरोबर. तर तुम्हाला दुप्पट किती वर्षात करायचं आहे? 5 वर्षात करायचं आहे, 10 वर्षात करायचं आहे? तर तुम्हाला 5 वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर दरवर्षी तुम्हाला जवळजवळ 14% आर्थिक वृद्धीचा दर असला पाहिजे. ओके. जर आपल्याला तिथे पोहोचायचं असेल 5 वर्षामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर 14% जगातील कोणत्याही राष्ट्रामध्ये आर्थिक वृद्धीचा दर प्राप्त आजपर्यंत झालेला नाही. ओके सर. दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याला समजा मग किती टक्क्याने तुम्हाला आर्थिक वृद्धीचा दर पाहिजे? सध्या भारतीय अर्थव्यवस्था सध्या वर्तमान काळामध्ये ती 6 ते 7% या दरम्यान आर्थिक वृद्धीचा दर आहे. आपण वरची बाजू घेतली 7% हा आर्थिक वृद्धीचा दर घेतला तर दुप्पट होण्यासाठी 10 वर्ष लागतील. हो नक्कीच. चौपट होण्यासाठी 20 वर्ष लागतील. राईट. चौपट म्हणजे 10,000. बरोबर. 2,700-800 काहीतरी आहे उत्पन्न. म्हणजे 20 वर्षानंतर आपण एक 10-11 हजार आपले 10 किंवा 11,000 US शकतो. आपण जेमतेम तिथे पोहोचू शकतो. पण तोपर्यंत ती विकसित राष्ट्राची जी पातळी जी आता निश्चित झालेली आहे 12,000 तिच्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल. ती कदाचित 14,000 वाढू शकते. ती वाढू शकते. वाढतेच ती. बरोबर. आणि ती नियमितपणे वाढतच असते. तर ती 14,000 आपण थोडेसे मागेच राहणार. तर आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून आपल्याला ती पातळी आपल्याला गाठायची असेल तर आजचा जो विकसित वृद्धीचा दर आहे, आर्थिक वृद्धीचा दर जो 7% आहे, मला वाटतं साधारणपणे एक 25 वर्ष तरी लागतील. अजून 25 वर्ष तरी आपल्याला लागतील तिथे पोहोचण्यासाठी. हे आपण कोणत्या आधारावर म्हणतो की पुढील 25 वर्ष सातत्याने आपला राष्ट्रीय वृद्धीचा दर 7% असेल. बरोबर. तर हे जर तरच्या गोष्टी आहेत. अच्छा. निश्चित काय बोलू शकत नाही. आपण बोलू शकत नाही. कोणीही या जगामध्ये बोलू शकत नाही. पुढच्या 1 वर्षामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये काय घडेल हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. अलीकडे इराण, इस्रायल आणि US मध्ये युद्ध झालं. त्याचे परिणाम सगळ्यांना आपण बघतोच आहोत. आपला राष्ट्रीय वृद्धीचा दरही त्याच्यामुळे घटला. जो 7.25% होता तो 7% पेक्षा खाली आला. तो 6 आणि 7च्या दरम्यान आला. पुढे अशा अनेक अनिश्चित घटना घडू शकतात. या जगामध्ये, देशामध्ये सुद्धा घडू शकतात. आणि त्यामुळे हे जे दीर्घकालीन भाकीत आहे की 2047 मध्ये आपण विकसित राष्ट्र होऊ शकतो, तर मला असं म्हणायचं की निश्चितपणे आपण 2047 मध्ये होणार नाही. जर तरची भाषा आपण जर स्वीकारली तर 2050 नंतर त्याची शक्यता आपल्याला दिसते. आणि जर तर म्हणजे या सगळ्या गोष्टी चांगल्या राहतील, निश्चितच राहतात. नाही, कुठलीही अनिश्चितता येणार नाही. सगळं काही गोडगोड असेल, कुठेही युद्ध होणार नाही, अशी शाश्वती, आणि कुठेही कोणतेही नैसर्गिक आपत्ती येणार नाही. अशा सगळ्या गोष्टी जर आपण गृहीत धरल्या, त्याला अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, म्हणजे इतर सर्व गोष्टी स्थिर असेल आणि भारतीय आर्थिक वृद्धीचा दर 7% असेल तर पुढील 25 वर्षामध्ये नक्कीच आपण एक विकसित राष्ट्र होऊ. थँक्यू सर. खूप तुम्ही एकदम. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये
की जेव्हा आपण भाकीत करतो अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये, आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचं भाकीत करतो ते आपण एक 5 वर्षासाठी भाकीत करतो. पुढील 5 वर्षामध्ये काय होणार होईल? आहे, पुढील 2 वर्षामध्ये काय होणार आहे. आपण 25 वर्षामध्ये काय होणार आहे याचं भाकीत करतच नाही, कारण ते आपल्या हातात नसतं काहीच, आणि कोणाच्याही हातात नसतं. अगदी त्यामुळे 25 वर्षापेक्षा अधिक काळाचं जे भाकीत आहे ही एक प्रकारची एक स्वप्न दाखवणे लोकांना. त्याच्यात आणि वस्तुस्थितीमध्ये काही संबंध नाही. तसं करू नये अशी माझं मत आहे. एक शास्त्र आपण अर्थशास्त्री म्हणून माझं एक मत आहे की 25 किंवा त्याच्या अधिक वर्षाचं भाकीत तुम्ही करू नका. 20 वर्षाचं भाकीत करू नका. 5 वर्षामध्ये काय होईल सांगा ते. 5 वर्षामध्ये शॉर्ट टर्म मध्ये आपण काय करू शकतो? शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्ष, आणि लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा अधिक जो काळ आहे तो लॉंग टर्म. आणि तो जो आपण भाकिताचा जो काळ आहे तो जेवढा वाढत जातो तेवढं भाकीत प्रत्यक्ष होण्याची जी शक्यता असते, प्रोबॅबिलिटी असते, ती कमी कमी होत जाते. म्हणजे जेवढा तुमचा टर्म वाढेल तेवढी प्रोबॅबिलिटी कमी होत जाते. म्हणून तुमच्या भाकितामध्ये जर निश्चितता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साधारणपणे 1 ते 5 वर्षाच्या काळामध्ये काय घडेल हे सांगा. त्याच्यापेक्षा अधिक काळामध्ये काय घडेल ते सांगू नका. थँक्यू सो मच सर. थँक्यू. खूप डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं. भारत आजच्या घडीला भारत हे जगामधील एक वाढत्या आर्थिक व्यवस्थेमध्ये वेगाने वाढणारा एक देश आहे. बरोबर. ह्या विकासाकडे तुम्ही कसे पाहताय? जगामध्ये जे विकसित राष्ट्र जे आहेत त्याला हाय इन्कम कंट्रीज आपण म्हणतो, HICs, किंवा त्याला OECD कंट्रीज असं आपण म्हणतो, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. ओके सर. ही श्रीमंत राष्ट्र जे आहेत, या सर्व श्रीमंत राष्ट्रांमध्ये किंवा विकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्या स्थिरावलेली आहे. ओके सर. आणि बऱ्याच देशामध्ये लोकसंख्या हळूवारपणे कमी होत चाललेली आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये पुढे आर्थिक वृद्धीची जी शक्यता आहे ती अतिशय ती जवळजवळ लोप पावलेली आहे. जर तुम्ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा आर्थिक वृद्धीचा दर विचारात घेतला तर तो 1.5 ते 2% या दरम्यान आहे. आणि ही परिस्थिती सर्व तथाकथित विकसित राष्ट्रांमध्ये आहे. तर जी काही विकासाची किंवा आर्थिक वृद्धीची जी शक्यता आहे ती सगळी एकेकाळी ज्यांना आपण गरीब राष्ट्र म्हणायचो, लेस डेव्हलप कंट्रीज म्हणायचो, आज भारतीय अर्थव्यवस्था एक लो मिडल इन्कम कंट्री आहे. पण लो मिडल इन्कम कंट्रीचा जी रेंज आहे त्या रेंजच्या खालच्या बाजूला आहोत आपण. खालच्या बाजूला, वरती नव्हतं, आपण खाली आहोत. म्हणजे आपण आत्ताच त्या क्षेत्रामध्ये, त्या रेंजमध्ये आपण प्रवेश केला. त्या घरात आपण प्रवेश केला. लो मिडल इन्कम कंट्रीमध्ये आपण प्रवेश केलेला. आपण 2800 2900 हे आपलं दरडोई उत्पन्न आहे. तर ज्या काही शक्यता आहे पुढे आर्थिक वृद्धीच्या आणि विकासाच्या, ज्या काही शक्यता आहे त्या गरीब राष्ट्रामध्येच आहेत. आणि भारत एक गरीब राष्ट्र आहे, नक्कीच गरीब राष्ट्र आहे. कारण फक्त दारिद्र्याचाच प्रश्न नाही आहे, तर मागासलेल्याचा प्रश्न आहे. आणि तो मागासलेपणा आपल्याला आजूबाजूला आपण नजर टाकली तर तो आपल्याला चोही बाजूने दिसतो. सगळीकडे तो मागासलेलापणा तो दिसतो, अनुभवता येतो. शहरात पण दिसतो आणि तो ग्रामीण भागामध्ये तो नक्कीच दिसतो आपल्याला. शहरामध्ये पण आपल्याला तो दिसतो तो मागासलेपणा. तो मागासलेपणा कसा बघतो आपण आपल्या मुंबई शहरामध्ये किंवा भारतातल्या कोणत्याही शहरामध्ये असं म्हणू शकतो आपण की आपण त्या शहरामध्ये रस्त्याने चालायला लागलो तर त्या रस्त्यावर फुटपाथ किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात फुटपाथला, साईडचे जे आपल्या फुटपाथ, इंग्लिश मध्ये फुटपाथ जनरली म्हणतो आपण. जे फुटपाथ वगैरे नसतोच तिथे. त्या फुटपाथवर असला जरी महानगरपालिकेने तिथे फुटपाथ बांधलेला जरी असला तर तिथे अतिक्रमण झालेलं असतं, फेरीवाल्यांचं अतिक्रमण झालेलं असतं. त्यामुळे फुटपाथ कुठेही आपल्याला नसतो. राईट. ट्रान्सपोर्ट व्यवस्था चांगली नसते. जी दळणवळणाची जी व्यवस्था आहे ती काही चांगली नसते. गर्दी आहे, खूप गर्दी असते. चारी बाजूने गलिच्छ वस्त्या आहेत, त्याला आपण झोपडपट्ट्या म्हणतो. लोकांनी डोंगरावर सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे आणि डोंगरावर सुद्धा
रहिवाशांची वस्ती आपल्याला चहूबाजूने बघायला मिळते. बरोबर. त्यामुळे जे नैसर्गिक दृश्य आहे ते सुद्धा दूषित झालेलं आहे झालेलं आहे. शहरांमध्ये. अगदी खरं आहे. तर इथे वृद्धी आणि विकासाची जी काही संधी आहे ती भरपूर आहे, अमाप आहे. पण या सगळ्या लोकांचं पुनर्वसनाची गरज आहे. जर तुम्हाला शहर सुंदर करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल, तर ह्या ज्या अतिक्रमण केलेल्या लोकांचं तुम्हाला एक तर पुनर्वसन त्यांना करावं हटवावं लागेल तिथून, किंवा त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. लोकशाहीमध्ये तुम्ही हटवू शकत नाही, तर तुम्ही त्यांचं तुम्हाला पुनर्वसन करावं लागेल. तरच हे शहर आणि आपलं समाज जीवन हे सुंदर होईल. त्याच्याशिवाय ते सुंदर होऊ शकत नाही. त्याच्याशिवाय आपण त्या शहराला एक विकसित शहर असं आपण केव्हाही म्हणू शकत नाही. अगदी खरं आहे. खूप सर डिटेलमध्ये बोलला सर तुम्ही. सर, विकसित भारताला विकसित बनवायचं असेल तर तरुणांची भूमिका किती महत्वाची असेल असं वाटतं? तरुण कोणत्याही देशामध्ये तरुण वर्ग हा मेहनती वर्ग असेल, मेहनत करणारा वर्ग असेल, स्वतःच्या कमाईचं खाणारा वर्ग असेल. ट्रान्सफर इन्कम घेणारा वर्ग असू नये. ट्रान्सफर इन्कम म्हणजे काय? हस्तांतरित उत्पन्न. हा, दुसऱ्याच्या खिशामधून काढायचं आणि आपल्या खिशात टाकायचं, त्याला हस्तांतरित उत्पन्न असं आपण म्हणूया. तर हा जो हस्तांतरित उत्पन्न घेणारा जो वर्ग आहे तो पण एक खूप मोठा वर्ग आहे. आणि तो राजकारणाच्या क्षेत्रामध्ये तो जास्त आपल्याला तो बघायला मिळतो. लोकांच्या नजरेत येत नाही, पण तो आहे. जेव्हा एखादा राजकारणी एखादी सभा भरवतो, ती सभा यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये ते सगळे राजकीय कार्यकर्ते त्याच्यामध्ये व्यस्त असतात. त्या राजकीय कार्यकर्त्यांना नोकरीधंदा नसतो. बऱ्यापैकी लोकांना नोकरीधंदा नसतो, परंतु त्यांना उत्पन्नाचा मार्ग असतो, त्यांना उत्पन्न मिळत असतं. तर ते कुठेतरी एक हस्तांतरित उत्पन्नच आहे, कमवलेलं उत्पन्न नसतं. राईट, असं मला म्हणायचं आहे. मेहनती वर्ग कोण? जो स्वतःच्या मेहनतीने कमवून खाणारा जो वर्ग आहे तो जास्तीत जास्त मोठा असेल तर देश निश्चितपणे पुढे जाईल. पुन्हा शिक्षणाची गरज आहे, कारण वृद्धी आणि विकास ही अर्थशास्त्रातल्या 2 संकल्पना आहेत. त्या बाबतीमध्ये भारत देशामध्ये बराच गैरसमज मागील 10-15 वर्षाच्या काळामध्ये हा जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे असं मला म्हणायचं आहे. कारण वृद्धी या शब्दाचा अर्थ असा, आर्थिक वृद्धी या शब्दाचा अर्थ असा, सोपा अर्थ असा की देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरवर्षी त्याचं उत्पन्न वाढत आहे. म्हणजे एखाद्या वर्षी 5% वाढत आहे, तर दुसऱ्या वर्षी 5.5% वाढत आहेत, तिसऱ्या वर्षी 5.6% वाढत आहेत. ती जो वृद्धीचा दर आहे तो सातत्याने वाढत असेल, तो वाढत आहे. त्याला आर्थिक वृद्धी म्हणतो आपण. ओके सर. आर्थिक विकास कशाला म्हणायचं? तर आर्थिक विकासाचे काही निर्देशांक आहेत. पहिलं निर्देशांक आहे लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ. म्हणजे मूल जन्माला जेव्हा येतं त्यावेळी त्याचं अपेक्षित जीवन काय आहे. ते आज आपल्या देशामध्ये 70 पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे आपल्या देशातला सरासरी मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर 70 वर्षाचं आयुष्य ती जगू शकते सरासरी. तर काही देशांमध्ये ही जी अपेक्षित जीवन आहे हे 80 पेक्षा अधिक आहे. 80 पेक्षा अधिक आहे. तर त्यांच्या तुलनेत आपण मागेच आहोत, खूप मागेच आहोत. दुसरी गोष्ट अशी की तुमचं शिक्षण, तुम्हाला मिळालेलं शिक्षण, त्याला एज्युकेशन इंडेक्स म्हणतो आपण. शैक्षणिक निर्देशांक. तो शैक्षणिक निर्देशांक कशावर आधारित असतो की तुम्ही किती वर्ष शिक्षण घेतलं आहे. तर जास्तीत जास्त शिक्षणाचा जो काळ आहे तो 23 ते 24 वर्षाचा काळ आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 24 वर्षाचं शिक्षण घेतलं तर ते मॅक्सिमम किंवा कमाल शिक्षण झालं. राईट. तर ती शैक्षणिक पातळी जी आहे देशामध्ये लोकांची, आज आपण फक्त साक्षरतेचा दर बघतो आणि तो साक्षरतेचा दर भारतामध्ये मला वाटतं आजही तो 75% आहे. तो 100% झालेला नाही आहे. साक्षरता म्हणजे वाचता लिहिता येणं. शिक्षण नाही याचा अर्थ, शिक्षित असा अर्थ नाही आहे. फक्त लिहिता, साईन करता आली पाहिजे, सही करता, त्याला वाचता लिहिता आलं एवढं. साईन नाही, वाचता लिहिता आलं पाहिजे, त्याला आपण साक्षर म्हणतो. पण शिक्षित कोणाला म्हणायचं? कमीत कमी ज्या माणसाने 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे
त्याला आपण शिक्षित म्हणू शकतो. आणि पुढचं शिक्षण त्याला आपण उच्च शिक्षणामध्ये त्याचा आपण समावेश करतो. राईट. बरोबर आहे. तर ते उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज आपण 2026 त्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 18 ते 24 वर्ष वयोगटातली जी मुलं मुली आहेत किंवा स्त्री पुरुष आहेत त्याच्यापैकी 30% 30% लोक त्या उच्च शिक्षणामध्ये त्याने नोंदणी केलेली आहे आजच्या घडीला. राईट. तर ती काही विकसित देशामध्ये ती जी नोंदणीचं जे प्रमाण आहे ते 80%पेक्षा खूपच. तर आपल्याला 30% आणि 80% मधला जे खूप मोठी तफावत आहे. ती मोठी तफावत आहे ती आपल्याला भरून काढायला अनेक वर्ष पुढे लागतील. अनेक वर्ष. तिसरा महत्वाचा मुद्दा विकासाच्या संकल्पनेमध्ये जो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते आरोग्य आहे. आरोग्य. ते शिक्षण आणि आरोग्य एकत्र येतं. तुमचं जर आरोग्य चांगलं असेल तर तुमचं अपेक्षित जीवन चांगलं असेल. आणि आरोग्य आणि शिक्षण चांगलं असेल तर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो विकासाच्या संकल्पनेमध्ये येतो त्याला आपण इन्कम इंडेक्स किंवा उत्पन्नाचा निर्देशांक असतो. ते उत्पन्नाचा निर्देशांक तुम्हाला जो विकसित राष्ट्राचा जो निर्देशांक आहे $12,000 अधिक उत्पन्न, सरासरी उत्पन्न जर तुम्ही प्राप्त केलं तर तुम्ही त्या विकसित देशाच्या तिथेपर्यंत पोहोचू शकता. त्या गटामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. तर मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला अजून एक 25 ते 30 वर्ष तेवढा कालावधी आपल्याला लागेल तिथे पोहोचण्यासाठी. आणि त्यामुळे आपण 25 ते 30 वर्ष एक दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून आपण काम करू शकेल का हे मला वाटतं कोणीच सांगू शकत नाही. कारण जीवन आपल्या हातात नसतं आणि आपल्या सभोवताली असलेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौतिक ह्या सगळ्या परिस्थिती सतत बदलत असतात. निश्चितपणे आपण काही सांगू शकत नाही. थँक्यू सर. खूप डिटेल पण आपण त्या दृष्टीने नक्कीच आपण वाटचाल करू शकतो. केला पाहिजे. उच्च शिक्षणामध्ये जास्तीत जास्त लोकांनी प्रवेश केला पाहिजे. 30% जी आहे ती टक्केवारी जी आहे ती वाढली पाहिजे. आणि शिक्षणाची गुणवत्ता सुद्धा ही सुधारित करता आपल्याला आली पाहिजे. शिक्षण फक्त एक सर्टिफिकेट घेतलं म्हणजे शिक्षण नाही. क्वालिटी एज्युकेशन जे म्हणतो किंवा त्याची गुणवत्ता वाढली पाहिजे. जे काही शिक्षण घेतलं आहे तुम्ही खऱ्या अर्थाने शिक्षित झाला पाहिजे. तुम्ही शिक्षित झाला म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये असलेले गुण, जसं एका व्यक्तीचा दृष्टिकोन होतो तो मानवतावादी दृष्टिकोन असा. अगदी खरं सर. तो शिक्षित माणूस आहे. त्याचा सांप्रदायिक दृष्टिकोन असेल, प्रांतवादी दृष्टिकोन असेल, भाषावादी दृष्टिकोन असेल किंवा राष्ट्रवादी दृष्टिकोन असेल तर माझ्या दृष्टीने हे सगळे मागासलेले दृष्टिकोन आहे. मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला ठेवूनच या जगामध्ये आपल्याला जगता येईल. कारण हे जग सातत्याने विकसित होत आहे. तुमचा देश विकसित होतो की नाही तो प्रश्न नाही. जगाचा विकास सातत्याने होत आहे. प्रगत राष्ट्र, विशेषतः ट्रान्सपोर्टेशनची टेक्नॉलॉजी जी आहे ती सतत त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे आणि एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ हा दिवसोदिवस कमी होत आहे. अगदी खरं सर. त्यामुळे या ज्या भिंती आहेत धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या, राष्ट्राच्या भिंती या नक्कीच गळून पडतील भविष्य काळामध्ये. खूप तुम्ही सरांनी खूप मोलाचा संदेश आपण म्हणू शकतो दिलेला आहे. बऱ्याचदा आपण या समाजामध्ये बघत असतो या ज्या भिंती अशा उभ्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे मोठमोठे असे आपण संघर्ष होताना पाहिलेले आहेत किंवा काय ते अजिबात नको आहेत. त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ती म्हणजे मानवतावाद. ज्याच्याकडे मानवतावाद आहे ते राष्ट्र नक्कीच पुढे जाईल. तो समाज नक्कीच, तो समाज नक्कीच पुढे जाईल. नक्कीच पुढे जाईल. थँक्यू सर. सर तुम्हाला असं एक विचार, ग्रामीण भागाचा जर विकास झाला तरच भारताचा विकास होईल किंवा ग्रामीण भागाचा विकास किती महत्वाचा आहे आपल्या देशाच्या विकासासाठी? 2 गोष्टी आहेत. जगातील विकसित राष्ट्र जे आहेत त्या विकसित राष्ट्रांमध्ये ग्रामीण भागाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असलेला जो वाटा आहे तो
5% कमी कमी आहे. आहे. ओके. आणि शेती क्षेत्रावर अवलंबून राहणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा 5% कमी आहे. हो. म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये काय घडत आहे जगामध्ये आणि आपल्या देशातही जे घडत आहे ते असं आहे की देशाचं झपाट्याने शहरीकरण होत आहे. शहरीकरण होणे म्हणजे ग्रामीकरणाचं जे प्रमाण आहे ते ते कमी होत कमी चाललंय. कमी होत आहे. शहरीकरणाचं जे प्रमाण आहे बरोबर. ते वाढत आहे. शहरं वाढली की ग्राम व्यवस्था ही कमी होत संकोच होणार आणि ते अपेक्षित आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की ग्रामीण समाजाचा विकास घडवून आणू नये. बरोबर. शहरीकरण होणे म्हणजेच समाजाचा विकास होणे. बरोबर. तर आपल्याला ती पातळी गाठता आली पाहिजे की जिथे आपल्या शेतकी क्षेत्राचं उत्पन्नचा जो वाटा आहे तो सध्या 30 ते 35% आहे किंवा सॉरी मला वाटतं उत्पन्नामध्ये जो वाटा आहे तो 20% असेल आणि त्या क्षेत्रावर अवलंबून राहणाऱ्या लोकांची जी संख्या आहे रोजगाराच्या दृष्टीने ती आजही 40% अधिक आहे. तर ती तफावत तिथे आहे. उत्पन्नामधील वाटा आणि शेतकी व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. त्या तफावतीचा अर्थ असा आहे की शेतकी उत्पादकता भारतामध्ये अतिशय कमी आहे. दरडोई शेतकी उत्पादकता अतिशय कमी आहे. तर जी काही शेती आहे याचा विकास झाला पाहिजे. विकसित राष्ट्रांमध्ये फक्त 5% लोक बाकी त्यांना स्वतःला खायला घालतात आणि बाकीच्या 95% लोकांना खायला घालतात. हो. तर आपल्याकडे सुद्धा तशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. तर शेतकी विकास जोपर्यंत घडवून आपण आणत नाही, जोपर्यंत शेतकी उत्पादकता वाढत नाही, जोपर्यंत आपण आपल्या देशातील शेती आजही पावसावर अवलंबून असलेली शेती आहे. आजही 1/3 शेती फक्त इरिगेशन किंवा पाणी पुरवठ्याची जी साधनं आहेत ती फक्त 1/3 शेतजमिनीला उपलब्ध होते. तर त्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. थँक्यू सर. सिंचनाची सोय ही फक्त 1/3 शेतीला उपलब्ध आहे. ती संपूर्ण शेती व्यवस्थेला उपलब्ध झाली पाहिजे. ती अजूनही झालेली नाही. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेती क्षेत्राकडेच दुर्लक्ष होत आहे. बरोबर. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. शहरीकरणही झालं पाहिजे आणि जी काही शेती क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध आहे त्याची कार्यक्षमता आपण वाढवता आली पाहिजे. जेणेकरून शेती क्षेत्रामध्ये जन्माला आलेली व्यक्ती जी आहे ती त्या क्षेत्रामध्ये राहील. ते स्थलांतर होणार नाही. तिचं स्थलांतर होणार नाही आणि ती शेतीचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. थँक्यू सर. खूप डिटेलमध्ये सांगितलं. सर बेरोजगारीवरती विचारायचं आहे मला. बेरोजगारी कमी करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात? बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाच्या पातळीवर काही रोजगाराचे कार्यक्रम वगैरे आपण घडवून आणतो. परंतु आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अतिशय मोठी तूट आहे की आपण रोजगाराच्या दृष्टिकोनातून शिक्षण देत नाही. त्याला आपण वोकेशनल एज्युकेशन किंवा प्रोफेशनल एज्युकेशन किंवा टेक्निकल एज्युकेशन हे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणं आवश्यक आहे. तसंच ते जे शिक्षण आहे ते फक्त पुस्तकी नसून ते सभोवताली जो काही उद्योग व्यवस्था आहे त्या उद्योग व्यवस्थेला आवश्यक असलेलं शिक्षण जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिलं तर त्यांना त्या स्थानिक उद्योग व्यवस्थेमध्ये रोजगार प्राप्त होईल. राईट. बरोबर. तर ते शिक्षण उपयुक्त असं असले पाहिजे. उद्योगाला आवश्यक असलेलं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. तरच ते विद्यार्थी त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश नक्कीच होऊ शकतो. बेरोजगारी कमी होण्यासाठी मोठी मदत होईल. बरं. सर मला असं म्हणायचं आहे की मेक इन इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया सारखे जे उपक्रम देशाच्या पातळीवर राबवले गेले त्याचा खरंच देशाच्या आर्थिक परिणाम झालाय किंवा होऊ शकेल असं तुम्हाला काय वाटतं?
त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणतो आपण, किंवा उत्पादनाचं क्षेत्र. आपल्या औद्योगिक क्षेत्राचं जे काही योगदान आहे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, त्याच्यामध्ये विशेष काही सुधारणा दिसत मागील काही अनेक वर्षांमध्ये झालेली नाही. तर भारतीय अर्थव्यवस्था ही सर्व्हिस सेक्टर, त्याचं जे Oriented. प्राबल्य जे आहे अर्थव्यवस्थेमध्ये ते सेवा क्षेत्राचं आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा उत्पादनाचं क्षेत्र आहे त्याचं जे प्रमाण आहे ते 23-24% या दरम्यान असू शकतं. आणि ते काही विशेष वाढलेलं नाही. मेक इन इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया वगैरे या कार्यक्रमांचा विशेष परिणाम झालेला आहे असं मला असं वाटत नाही. पाहण्यात येत असं मला असं दिसत नाही. कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपलं मागेच आहे. अजून मागे आपण चायना या देशाला त्याला जगाची फॅक्टरी म्हणतो आपण चायनाला. कारण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अतिशय प्रबळ आहे. त्यांची बरोबरी कदाचित आपल्याला करता येणार नाही. आपली बस चुकलेली आहे मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीमध्ये. ओके. त्यामुळे आपलं जी ताकद आहे ती सेवा क्षेत्रामध्ये आहे असं आपण मानून घेऊया आणि सेवा क्षेत्र अधिक प्रबळ करण्याचा आपण प्रयत्न प्रयत्न करूया. केलं पाहिजे. ती आपली स्ट्रेंथ आहे आणि ती स्ट्रेंथ ती अधिक बळकट कसं करता येईल कसं यासाठी करता येईल याचा विचार मला केला पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये बेसिक सायन्स, फंडामेंटल सायन्स, फंडामेंटल टेक्नॉलॉजी या गोष्टी काही निर्माण होत नाही. मागील 25 वर्षाच्या काळामध्ये आपण एक नवीन आविष्कार घडवून आणला असं एकही वस्तू असं ऐकण्यात आपल्याला आलेलं नाहीये. कारण ज्या देशामध्ये आविष्कार घडतात, नाविन्य निर्मिती सातत्याने घडत असते आणि ती उपयुक्त अशी नाविन्य निर्मिती, फक्त वरवरची नसून, म्हणजे एखाद्या गाडीचा रंग बदलणे किंवा तिचे डिझाईन बदलणे, ती नाविन्य निर्मिती वरवरची असते. तर त्या गाडीची कार्यक्षमता आणि तिची स्पीड, तिचं जीवन किंवा तिचं लाईफ, ओव्हरऑल परफॉर्मन्स किती ओव्हरऑल परफॉर्मन्स किती ही खरी नाविन्य निर्मिती असते. आणि नवीन आविष्कार ज्या देशामध्ये घडतात त्याच देशामध्ये उत्पादनाचे क्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे बळकट असतं. ती आपली स्ट्रेंथ नाही हे स्पष्ट झालेलं आहे मागील 75 वर्षाच्या इतिहासामध्ये. स्वातंत्र्य उत्तर काळातील जो काय आपला इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण पुढे जाऊ शकलो नाही. एका विशिष्ट टक्केवारीमध्ये येऊन आपण थांबलेलो आहोत. ओके ओके सर. आणि सेवा क्षेत्र नक्कीच आपलं ग्रोथ कर पुढे जात आहे. आपण संपूर्ण जगाला शिक्षित, उच्च शिक्षित, तांत्रिक शिक्षित लोकांचा पुरवठा संपूर्ण जगाला करत आहोत. तर मनुष्यबळ बरोबर जे आहे सेवा क्षेत्रातलं हे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण होत आहे. आणि ते अधिक प्रमाणात आणि त्याची गुणवत्ता आपण वाढवली. आपल्या देशाचं जे पर्यटन उद्योग जो आहे त्यामध्ये जास्त गुंतवणूक केली आणि ती जास्त आपण जगाला आकर्षित करून घेतली तर आपल्याला पर्यटन क्षेत्रामधून जे काही उत्पन्न प्राप्तीची संभावना आहे ती आपल्याला प्रत्यक्ष त्या संभावनेचं परिवर्तन प्रत्यक्ष उत्पन्नामध्ये आपल्याला करता येईल. ओके सर, थँक्यू सो मच. सर त्यात एक छोटासा प्रश्न असा होता की आपल्याकडे मनुष्यबळ पण आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि तितकीच इंटेलिजन्स आपल्याकडे खूप लोक आहेत, खूप हुशार अशी आपल्याकडे मंडळी देखील आहेत. ते ब्रेन ड्रेन जे आपण म्हणतो, लोक इथून बाहेर आपला देश सोडून बाहेर त्यांचे करिअर घडवत आहेत, त्या संबंधित तुम्हाला काय बोलायचं? म्हणजे तशा संधी आपल्या देशामध्ये उपलब्ध नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? ब्रेन ड्रेन हे आपण मागील मला वाटतं 40-45 वर्षापासून ही एक खंत आपण व्यक्त करतो. परंतु आपल्या देशातलं मनुष्यबळ परदेशामध्ये किंवा इतर देशामध्ये, आज जगातील सर्व देशांमध्ये भारतीय मनुष्यबळ आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ही सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा, त्या अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर भारतीय माणसं पदस्थ आहेत. अभिमानाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट, ही अभिमानाची गोष्टच आहेच, पण त्याला आपण ब्रेन ड्रेन असं पण म्हणू शकत नाही. कारण माणूस संधी शोधत असतो.
शेवटी आपण मॅक्रो इकॉनॉमिक नाही तर मायक्रो इकॉनॉमिक विचार केला पाहिजे. तो मायक्रो इकॉनॉमिक ती व्यक्ती जी आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र, ती व्यक्ती काय बघत असते, ती संधी बघत असते आणि संधीच्या दिशेने ती वाटचाल करत असते. तर एखाद्या व्यक्तीला परदेशामध्ये संधी मिळत असेल तर आपण इथे अश्रू ढाळून त्याला ब्रेन ड्रेन म्हणणं चुकीचं आहे. कारण आपल्याकडे ती संधीच नाही. त्याला थांबवण्याची संधी आहे का तुमच्याकडे? नाही आहे. आपल्याला काय, तो जर बाहेर गेला आणि त्याला परदेशामध्ये त्याला नोकरी किंवा संधी प्राप्त झाली तर तो आपल्या देशाला परत त्याचं कुटुंब आपल्या देशात असतं, ते पैसे पाठवत असतो, त्याला आपण रेमिटेन्सेस म्हणतो. हे जे रेमिटेन्सेस जे प्रमाण आहे ते खूप मोठं प्रमाण आहे आणि ते व्यवहार शेष जो आहे आपल्या देशाचा, बॅलन्स ऑफ पेमेंट आपण म्हणतो, त्या व्यवहार शेषामध्ये त्या रेमिटन्सेसचं योगदान अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. खरं आहे सर. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने, आज त्याला आपण ब्रेन ड्रेन म्हणूच शकत नाही कारण जागतिक अर्थव्यवस्था स्थापित झालेली आहे. एकेकाळी अर्थव्यवस्था या 1990च्या पूर्वी ज्या अर्थव्यवस्था होत्या ह्या बंदिस्त अर्थव्यवस्था होत्या. आज आपण एका खुल्या जगामध्ये आलेलो आहोत. जगातील सर्वच अर्थव्यवस्था ओपन अर्थव्यवस्था आहे. अर्थात आयात आणि निर्यात फक्त वस्तूंचीच होत नाही तर सेवांची सुद्धा आयात आणि निर्यात होत असते. तर मोठ्या प्रमाणावर लोक भारतामध्ये वैद्यकीय उपचारासाठी येतात, पर्यटनासाठी येतात, शिक्षणासाठी सुद्धा येतात आणि आता पुढच्या जो अभ्यासक्रमाचा जो वर्ष आहे, वर्ष 2026-27 मध्ये जगातील अतिशय वरच्या पातळीचे विद्यापीठं हे भारताच्या विविध शहरांमध्ये स्थापित झालेले आहेत ऑलरेडी आणि त्यांचा कार्यक्रम, वार्षिक कार्यक्रम 2026-27 पासून सुरू होईल. आणि त्यामुळे ज्या गोष्टींसाठी आपले विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होते त्याच्यापैकी बऱ्याचपैकी एक मोठी संख्या ती आज आपल्या देशामध्येच शिक्षण घेणार संधीकडे उपलब्ध होते. त्या संधी आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे हा ब्रेन ड्रेनचा जो प्रश्न आहे हा ऐतिहासिक झालेला आहे. हा वर्तमान भारतामध्ये त्याला काही महत्त्व नाही आहे. थँक्यू सर. आणि आपण त्या बाबतीमध्ये आपण अश्रू सुद्धा ढाळू नये कारण महत्त्वाचा मुद्दा आहे की माणूस आपला देश सोडून दुसरीकडे का जातो तर त्याला संधी शोधात जात असतो. तर त्याचा आपण सत्कार केला पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू. मला एक 2 प्रश्न विचारायचे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी सर्वात मोठी जी अडचण किंवा अडथळा कुठला असू शकतो? सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे शिक्षणच हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. ज्या देशामध्ये मी आता सांगितलं की USA सारख्या देशामध्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 80पेक्षा अधिक टक्के लोक त्या 18 ते 24 या वयोगटातली लोक आहेत की ते शिक्षण घेत आहेत. तर आपण 30%वर आपल्याला सुद्धा ती मर्यादा ओलांडली पाहिजे किंवा तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. महासत्ता तुम्हाला शिक्षणच बनवू शकते. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचं वैयक्तिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण, सगळ्या शिक्षण नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामधलं शिक्षण आणि क्षेत्र आणि उपक्षेत्र हे निरंतरपणे वाढत आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य प्रस्थापित केलं तर आपण एक महासत्ता आपण बनू. आणि आजही आपण एका अर्थाने महासत्ताच आहोत कारण आपल्या देशातील विद्यार्थी वर्ग, आपल्या देशातील नागरिक संपूर्ण जगामध्ये आहे. ओके. त्याला आपण डायस्पोरा, इंडियन डायस्पोरा असं बोलतो, आपण नाव देतो की जो भारतीय नागरिक प्रदेशामध्ये स्थायिक झालेला आहे तो सगळ्या देशामध्ये आहे. युनायटेड किंगडम मध्ये आहे, ज्याला ग्रेट ब्रिटन किंवा इंग्लंड म्हणतो आपण, त्या देशामध्ये खूप मोठ्या संख्येने आहे. US मध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये आहे. तर जगातील सर्व महत्त्वाच्या देशामध्ये भारतीय नागरिक हा आहे आणि आपला देशाचं तो प्रतिनिधित्व करतो. ही संख्या वर्षानुवर्ष ही वाढतच जाणार आहे कारण उच्च शिक्षणामध्ये जे लोक प्रवेश करतात त्यांना सगळ्यांनाच भारतामध्ये संधी मिळत नाही. त्यांना अपेक्षित असलेली संधी आपल्या देशात मिळत नाही. ते परदेशामध्ये निरंतरपणे जात राहणार आहे आणि आपली मनुष्यबळ निर्यात जे आहे ही आपली एक स्ट्रेंथ आहे.
असं आपण मानूया. आणि एक काळ कदाचित जगामध्ये 25-50 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की जगामध्ये सर्व देशांमध्ये, विशेषतः विकसित देशांमध्ये, आपल्याला भारतीय माणूस बघायला मिळेल. अभिमान. जसं म्हणजे जसं सर म्हटलेत, जर तुम्हाला तुमचा वैयक्तिक विकास किंवा देशाचा जर विकास घडवायचा असेल तर एकच पर्याय तो म्हणजे शिक्षण. देश ही संकल्पना आहे. हा, संकल्पना आहे. ओके. संकल्पना आहे. हा. वस्तुस्थिती पण आहे, पण सगळ्यात मोठी गोष्ट ती संकल्पना आहे. ओके. कारण 1947 सालापूर्वी तो देश नव्हताच. म्हणजे आपण एक मानसिक पातळीवरती संकल्पना तयार केली, देश, आणि त्याच्यासाठी आपण लढलो. त्याला आपण स्वातंत्र्य चळवळ म्हणतो आपण, पण त्याच्यापूर्वी कुठे देश होता? बरोबर आहे, नाही का? बरोबर आहे. त्याच्यापूर्वी नव्हताच देश. तो ज्याला आपण देश म्हणतो ते आपल्या देशामध्ये आज आपल्याला दुसरा शब्दच नाही, आपण तेच म्हणतो की आपल्या देशामध्ये लोकांची जी संकल्पना होती की आपण म्हणतो की आपण मी गावी चाललो. तो पूर्वीचा काळ, एक 50 वर्षापूर्वी लोक म्हणायचे मी देशाला चाललो. अच्छा. हा हा. तो म्हणजे त्याच्या गावालाच त्याचा तो देश म्हणायचा, संबोधायचा, संबोधन करत असे. म्हणजे त्याची जी संकल्पना होती देशाची, गाव होती. हा फरक आहे. हा फरक आहे. म्हणजे मला सांगायचं काय, जशी आपल्या संकल्पनांची उत्क्रांती होती, आपल्या दृष्टिकोनाची उत्क्रांती होती, की मग आपण त्या गावाला देश न म्हणता लाखो गावांचा जो एक भूप्रदेश आहे त्याला आपण देश म्हणतो. राईट. तर जग आपला देश आहे आणि आपल्या भारत देशामध्ये ही संकल्पना आजची नाही आहे, तर अतिशय हजारो वर्षापूर्वीची संकल्पना आहे. कारण आपण हे विश्वची माझे घर ही संकल्पना आपल्या संतांनी, आपल्या महाराष्ट्रातील संतांनी विशेषतः ती मांडलेली 500-600 वर्षापूर्वी मांडलेली आहे. ही हे विश्व माझं घर आहे. त्यामुळे आपण ह्या विश्वाला देशांमध्ये विभागून आपला जो दृष्टिकोन आहे तो संकुचित नको करायला. आपला तो व्यापक असावा, व्यापक असावा. सर तुम्ही, आणि जिथे देशाची संकल्पना महत्वाची असते तिथे निश्चितपणे त्याचं महत्व आपण दिलं पाहिजे. जसं आपण आपल्यावर कोणी आक्रमण केलं तर तिथे मात्र तुमच्या देशाची जी संकल्पना आहे ही अगदी ठाम असली पाहिजे. पण नको त्या ठिकाणी देशाची संकल्पना मांडत बसणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. सरांचं मत ते आहे. एक शिक्षक म्हणून त्यांचा जो अभ्यास आहे त्यांच्या सरांच्या मते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. सो तुम्ही अर्थशास्त्रावर खूप सारं बोललात. आता मला काही गोष्टी शिक्षक म्हणून जे तुम्ही बोलतात ते मला जाणून घ्यायला आवडेल. हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवताना सर्वात अधिक आनंद तुम्हाला कधी भेटायचा? म्हणजे आता हे जे विद्यार्थी माझ्यासोबत, तो जो आनंद असतो शिक्षकाला, तो माझा जो दृष्टिकोन आहे हा अनौपचारिक आहे. मी औपचारिक नाही. तर मी मुलांच्या भाषेमध्ये बोलतो, त्यांना समजेल ह्या भाषेमध्ये बोलतो. आणि मी एखादी संकल्पना अतिशय सरळपणे सोप्या पद्धतीने जर सांगण्यामध्ये मला यश प्राप्त झालं आणि ते कळतं, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कळतं की त्यांना समजलेलं आहे, तर तो माझा म्हणजे रोजच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो. आणि त्याच्यानंतर मात्र जो विद्यार्थी माझ्याकडून शिकून गेला आणि पुढे कुठेतरी मला अनेक वर्षानंतर येऊन भेटतो की मी अमुक पदावर पोचलेलो आहोत, तर तो निश्चितपणे मला अतिशय आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. थँक्यू सर, थँक्यू. एक शिक्षक म्हणून सर्वात भावनिक प्रसंग असा असतो की एखादा विद्यार्थी खूपच गरीब वगैरे असतो आणि त्यावेळी आपण म्हणतो की त्याला थोडी मदत केली पाहिजे. मग कुठल्या पद्धतीने असे काही प्रसंग तुम्हाला आठवतात? मदत ही जी पैशाची मदत मी केली असेल काही विद्यार्थ्यांना, मला निश्चितपणे आठवत नाही आर्थिक मदत केल्याचं, पण केली असू शकते. मी काही विद्यार्थ्यांना निश्चितपणे केलेली असेल. परंतु मी माझे सगळेच अर्थशास्त्राचे विद्यार्थी विशेषतः याचा पुरावा देतील की मी त्यांना मराठी भाषेमध्ये अर्थशास्त्र शिकवलं आहे. तर 1 वर्ष नाही, अनेक वर्ष त्यांना मी मराठी भाषेमध्ये अर्थशास्त्र शिकवलं आहे. आणि तेच त्यांना
मराठी भाषेमध्ये अर्थशास्त्र शिकवण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आपल्या महाविद्यालयाचा जो शिक्षणाचा वेळ आहे त्याच्या बाहेर जाऊन, म्हणजे आधीच कॉलेजमध्ये पोहोचून जाऊन तुम्ही त्या मुलांना त्या वर्गाला मी मराठी भाषेमध्ये अर्थशास्त्राचे तिन्ही विषय आपल्याकडे जे आपल्या महाविद्यालयामध्ये होते ते विषय त्यांना मी शिकवले आणि माझा अधिक वेळ देऊन शिकवले. 1 वर्ष नाही तर अनेक वर्ष सातत्याने मी ते शिक्षण ते मुलांना त्यांच्याकडून एक नवा पैसा न घेता ते शिक्षण मी मुलांना दिलेलं आहे. त्याची पोचपावती मला मिळते. त्याच्यापैकी तू सुद्धा एक विद्यार्थी आहे. तसे अनेक विद्यार्थी त्याची जाणीव ठेवतात. जे मला माहीत आहे त्याची जाणीव त्यांना आहे. ते सो जसं तुम्ही म्हटलात की बऱ्याच विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलं आणि त्यातला मी जसं तुम्ही म्हटलात की पुरावा आहे, तर नक्कीच मी एक पुरावा आहे. जसं मंडळी सर म्हणत होते आता, सर लवकर येऊन मुलांना मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये अर्थशास्त्र शिकवत होते किंवा अजून खूप वर्ष त्यांनी ते शिकवलेलं आहे. अर्थशास्त्र शिकणं तितकंसं सोपं नाहीये, थोडंसं किचकट वाटते. बरेच विद्यार्थी तांत्रिक विषय असल्यामुळे बरेच विद्यार्थी तिकडे जात नाहीत. पण सरांच्या सारखे जे शिक्षक असतात, ज्यांचे दहीवेडे शिक्षक म्हणतो, दहीवेडे, ते नक्कीच विद्यार्थ्यांसाठी काही नाही काही करत असतात. सर त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. जे तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलेल्या गोष्टी आहेत हे पुढचे बरेच वर्ष हे विद्यार्थी त्याचा फायदा घेतील असं मला अपेक्षा आहे. सर थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. सर काही 2 शेवटचे प्रश्न विचारतो. वैयक्तिक आयुष्यातले मी तुम्हाला असं कधी एखाद्या गोष्टी खंत वाटते का की बाबा या गोष्टी अशा झाल्या नाही पाहिजे होत्या आपल्या शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा काय, किंवा तुम्ही तुमची जी नोकरी केलात ती खूप आनंदाने, शिक्षकी पेशा तुम्ही तुमचा पेशा हा एन्जॉय केलात असं? शिक्षकी पेशा याचा मी आनंद घेतलाच, परंतु इतर पेशे जे आहेत व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं किंवा इतर जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या क्षेत्रामध्ये गेलो तरी आपल्याला नक्कीच प्रत्येक ठिकाणी आनंदही मिळेल आणि दुःखही मिळेल. ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असतात. ह्याच्यापासून कोणतेही क्षेत्र वंचित राहत नाही असं मी म्हणेन. कारण फक्त सुखाचे क्षण नसतात तर दुःखाचेही क्षण असतात आणि दोन्हींचं प्रमाण जवळजवळ सारखं असतं. मी असं म्हणेल की दुःखाचे प्रमाण जास्त असतात, सुखाचे प्रमाण हे कमी असतं. परंतु सुखाचे जे क्षण असतात त्याचं जे मूल्य आहे ते सर्व दुःखांना एकत्र केलं तरी सुद्धा ते जे सुखाच्या क्षणांचं जे मूल्य आहे त्या दुःखाच्या अनेक क्षणांपेक्षा ते अत्याधिक असतं असं मी म्हणेन. त्यामुळे निश्चितपणे एका चांगल्या क्षेत्रामध्ये मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे असं आपण मी म्हणू शकतो. आणि ज्यांना या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे भारतामध्ये, विशेषतः तो जो प्रश्न आहे आपल्याला कोणत्या स्तरावर प्रवेश करायचा, आपल्याला प्राथमिक स्तरावर करायचा आहे, माध्यमिक स्तरावर करायचा आहे, उच्च माध्यमिक स्तरावर करायचा आहे किंवा उच्च माध्यमिक स्तरावर करायचा आहे, ते जे स्तर आहे जिथे आपल्याला प्रवेश करायचा आहे त्या स्तरानुसार आपण आपलं स्वतःचं शिक्षण आणि कौशल्य हे आपण स्थापित केलं पाहिजे, तरच आपण त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतो. तसं जर नसेल तर आपल्याला तिथे प्रवेश करणं हे शक्य नाही. सर शेवटचा प्रश्न, निवृत्तीनंतर जेव्हा तुमचा आता निवृत्त झालात तुम्ही, तुमचा आता दिनक्रम कसा आहे म्हणजे ते आवडेल मला. मी निवृत्तीनंतर मी जानेवारी 2023 मध्ये निवृत्त झालो, सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर जवळजवळ 1 वर्षानंतर मला पुन्हा शिकवण्याची संधी मिळाली आणि मी एका प्रबंधनशास्त्र क्षेत्रामध्ये शिक्षण देणाऱ्या एका महाराष्ट्राच्या शासकीय संस्थेमध्ये मी अर्थशास्त्र MBAच्या मुलांना मी शिकवतो. ती जी मुलं आहेत ज्या डिग्रीची जोपासना करतात त्याचं नाव आहे मास्टर्स इन ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट अँड एम्प्लॉई रिलेशन्स. ही जी पदव्युत्तर डिग्री जी आहे ही महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था परळ इथे ती दिली जाते. त्या विद्यार्थ्यांना मी मागील 2.5 वर्षापासून
मॅनेजरल इकॉनॉमिक्स म्हणजे प्रबंधकीय अर्थशास्त्र आणि औद्योगिक समाजशास्त्र इंडस्ट्रियल सोशॉलॉजी, तसंच बिझनेस एथिक्स किंवा व्यावसायिक नैतिकता असे हे 3 विषय मी त्या विद्यार्थ्यांना तिथे शिकवतो आहे. आणि आठवड्यातून 2 दिवस मी ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. त्याचा मला खूप आनंद आहे. आपल्याला काहीतरी काम असावं आणि ते सार्थक असावं आणि त्याची संधी आपल्याला मिळते आहे, याचाही मला खूप आनंद आहे. सर, जर सर म्हटलेत, आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर निवृत्त होऊन साधारण 3 वर्ष होत आलेत, पण निवृत्तीनंतर बरेच लोक असं निवड करतात की आता आराम करायचा आहे. तर सरांनी ते न करता त्यांचं जी आवड आहे आरामाची जी कॉन्सेप्ट आहे आपल्या देशामध्ये ती अतिशय चुकीची आहे. कारण आराम करणं म्हणजे काय करणं? आपण थकलेलो असेल तर आपण आराम करतो. नाही तर आराम करणं म्हणजे मला काय कळत नाही काय कॉन्सेप्ट आहे ती. माणसाने सतत काम करावं आणि थकल्यानंतर मात्र त्याने निश्चितच आराम करावा. निवांत बसणे ही जी ग्रामीण महाराष्ट्रामधील संकल्पना आहे ती अतिशय चुकीची आहे. निवांत बसलेलो आहोत, निवांत बसू नये माणसाने. निवांत बसण्याची गरज असली तरच निवांत बसतो. गरजेशिवाय निवांत बसणं चुकीचं आहे. सरांनी किती मोठा संदेश दिला आपल्याला, म्हणजे ज्यावेळी गरज त्यावेळेस तुम्ही आराम करा, अदरवाईज तुम्ही सतत काम केलं पाहिजे तुमच्यासाठी. आणि नक्कीच काम करणं हा मनुष्याचा स्वाभाविक गुण आहे असं प्रबंधशास्त्रामध्ये शिकवलं जातं. कारण एक्स आणि वाय थिअरी आहे. हां, एक्स थिअरी असं म्हणते की काम करणं हे स्वाभाविक आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे की मनुष्य जो आहे जो काम करतो कारण तो त्याचा स्वभाव आहे काम करणं. बरोबर आहे. त्याला कोणीतरी सांगायची गरज नाही की बाबा तू काम कर म्हणून. त्यांनी करत राहिलं पाहिजे. आणि तो स्वतः करत राहिला पाहिजे. हा त्याचा स्वभाव आहे. तो करत राहील आणि तो करत असल्यामुळे हे जग सुरू आहे. एकेकाळी आपण कुठेतरी जंगलामध्ये होतो, त्या जंगलामधून बाहेर पडून एवढा मोठा समाज, एवढी मोठी संस्कृती आपण जी घडवली ती कशामुळे घडवली? तर ती श्रम केल्यामुळे घडवली आपण. जर आपण श्रम केलं नसते तर आजही आपण जंगलामध्ये आदिवासी अवस्थेमध्ये आजही असतो. कारण मनुष्य आभाळातून पडला नाही, मनुष्य निर्माण झाला ह्या भूमीवरच निर्माण झाला आणि तो जंगलामधूनच बाहेर पडलेला आहे. बरोबर, निश्चितपणे. आणि जंगलामधून बाहेर पडला म्हणजे तो संधीच्या शोधामध्ये बाहेर पडला. त्याची उत्क्रांती होत आणि गेली. त्याची उत्क्रांती होत होत आज आपण अशा एका परिस्थितीमध्ये आहोत की त्या जंगल अवस्थेमध्ये असलेल्या माणसाची आपल्याला कल्पना सुद्धा करता येत नाही. कारण एवढ्या सगळ्या सुखसुविधा आपण आपल्या अवतीभोवती आपण आज त्याचा उपभोगही घेतो आणि बघतो पण. बरोबर आहे सर. सो मंडळी, तुम्ही पाहिलं असेल, सरांनी बऱ्याच विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलंय. भारतीय अर्थव्यवस्था, बेरोजगारी, विकास आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याला सरांनी त्यांच्या अर्थशास्त्रीय नॉलेज मध्ये जे एक्सप्लेन करता आलं ते खूप उत्तमरित्या एक्सप्लेन केलेलं आहे. सर, आज तुम्ही तुमची मुलाखत जी मला मुलाखतीसाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा पहिला आभारी आहे. आणि तुम्ही आम्हाला अर्थशास्त्र शिकवलात, पण त्यातून जास्त म्हणजे आयुष्याचं अर्थशास्त्र काय असतं हे तुम्ही आम्हाला शिकवलात, त्याबद्दल सुद्धा आभारी आहे मी. आज तुमचे जे शब्द आहेत ते नुसते धडे नसून ते संस्कार देखील आहेत आमच्यासाठी. आमच्या आयुष्याला दिशा देणारे ह्या काही घटना आहेत की तुम्ही असं वागलं पाहिजे, असं राहिलं पाहिजे. गुरु म्हणून तुम्ही नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलं सर. गुरु म्हणून तुमच्यासाठी मला 2 ओळी बोलायचे आहेत सर. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे संसाराचा आधार. तुमच्या चरणी जे काही शिकले तीच माझ्या आयुष्याची खरी शिदोरी. हे बोलून मी इथे थांबतो. तुम्ही मला वेळ दिलात. मला तुमच्या निवृत्तीच्या पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमचा नेहमी मला विद्यार्थी म्हणूनच राहायला आनंद आवडेल. जसे तुम्ही त्यावेळी मला आशीर्वाद दिलात, आताही तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत हा नेहमी राहील. आणि आजचा जो दिवस आहे आणि हा जो वेळ आहे, मागील मला वाटतं 1 तासापासून आपण एकमेकाशी बोलत आहोत,
तो अतिशय आनंदाचा क्षण आहे, कारण माझाच एक विद्यार्थी यशस्वी होऊन एके दिवशी माझी मुलाखत घेण्यासाठी माझ्या घरी येईल, ही कल्पना आहे, ही खूप आनंदाची कल्पना आहे. आणि तो आलास आणि माझी मुलाखत घेतलीस, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि याही पुढे जीवनामध्ये तू पुढे अग्रेसर होत राहील नक्कीच. अशी भावना मी व्यक्त करतो आणि तुला मनपूर्वक तुझे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू.